मंडळी, स्वतःला देवाचा अवतार म्हणून घेणारा भोंदू अशोक खरात देव सोडा माणसांच्या चेहऱ्यातला राक्षस निघाला। स्वतःला देवाचा अवतार म्हणून घेणारा हा भोंदू लोकांच्या श्रद्धेचा बाजार मांडला होता। लोकांच्या श्रद्धेचा यानं बाजार मांडला होता। श्रद्धा विकत होता, भीती विकत होता आणि कदाचित माणसांचे जीव सुद्धा। न्यायालयात सरकारी वकिलांनी आज जेव्हा सांगितलं ते शब्द अजूनही कानात घुमतायत। ज्या नराधमानं 5 जणांचा नरबळी दिला असू शकतो, हे ऐकलं तेव्हा अंगावर काटा आला। हा माणूस फक्त वासनांध होता का? नाही, त्याहूनही भयानक एक थंड डोक्याचा क्रूर गुन्हेगार। आता एका पीडितेच्या तोंडून सगळं बाहेर येऊ लागलंय। तपासातून आता आणखी किती आणि काय काय बाहेर येईल देवालाच माहिती आहे। देवाचा अवतार म्हणून भीती दाखवून, आमिष दाखवून चिंचोके लाखाला त्यानं विकले। काहीशे रुपयांचा साधा मध एल्विश मध म्हणून 9 लाख रुपये किलोने विकला। लोकांना चमत्कार दाखवायला रिमोट कंट्रोलनं त्यानं नाग नाचवला, गारुड्याचा खेळ केला। त्याच्या रिमोटवर एकीकडे नाग आणि दुसरीकडे बडे बडे नेते, अधिकारी आणि सेलिब्रिटी, उद्योजक आणि सामान्य माणसं नाचू लागले। बेधुंद होऊन त्याच्या पायावर लोटांगण घालू लागले। डोकं बधीर होते ना। देव बनून त्यानं निष्पापांचे बळी घेतले। काहींना वासनेच्या जाळ्यात अडकवलं, काहींना पैशाच्या लालसेनं विकत घेतलं, काहींना भीतीनं गप्प केलं आणि जे बोलले त्यांना धमकी दिली। हे फक्त भोंदूगिरी नाहीये। बलात्कार, हत्या, फसवणूक, मानवी बळी हे एका राक्षसानं विणलेलं एक खूप मोठं जाळं आहे। ते जाळं उघड करायला हवं। त्याचे सगळे कारनामे, सगळे साथीदार, सगळे साक्षीदार, सगळे पैशाचे स्रोत, सगळ्या पीडितांच्या कहाण्या हे एक एक करून समोर आणायला हवं। त्याच्या टोळीतल्या सगळ्यांना पकडायला हवं जे आजही वाचवण्यासाठी धडपडत असतील। आणि या राक्षसाला फासावर लटकवलं पाहिजे ही सामान्य माणसाची भावना आहे। आज महाराष्ट्राला हे कळून चुकलंय। हा देवाचा अवतार सोडाव, हा एका नरकाचा राजा होता। तिथं त्याच्या पापाचा हिशेब व्हायला हवा। न्यायालयानं तो करायला हवा।